देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदासु अवधारी जोजी केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपावने रोग श्रीसागरा ऐसा कौनी वाशिका पुरा सुवास देवो चंदना ते कायशेणी चर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमा नाकळेताशे साधन हे जाणून या नमन निवंत केले जरी प्राज्ञेचे न्याथलेपणे श्री गुरु समर्था रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का 15.5 रजतवनी तैसे स्तुतीची बोलणी उगाच माथा ठेवी जे चरणी हेची भले येई हो येई हो आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कळा कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मी आता जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल विश्वांचं कल्याण व्हावं म्हणून स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवले आणि जगताचं कल्याण केलं असे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्या तुकाराम महाराजांचे एकनिष्ठ शिष्य निळोबा महाराज आणि निळोबा महाराजांचा छोट्या यमकामधील 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। निळोबा महाराज भगवंताच्या समोर उभे टाकलेले आहेत आणि भगवंतानं सांगितलं निळोबा महाराज तुमच्या भक्तीचं ओझ माझ्यावर झालेलं आहे काहीतरी मागा। निळोबा महाराजांनी सांगितलं देवा काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत ऐसे कारण परमार्थ असो की संसार असो काही मागण्या उचित आहेत आणि काही अनुचित आहेत तरी म्हणले निळोबा महाराज मागा। निळोबा महाराजांना सांगितलं देवा तुम्हाला जर मला द्यायचा असेल तर काय करा अविरत ज्याच्या मुगामध्ये तुमचं नाव असेल किंवा तुमच्याबद्दल जीवापेक्षा जास्त प्रेम असेल अशा साधूची संगत मला द्या। देवानं सांगितलं साधूची संगत काय करता निळोबा महाराज साधूची अवस्था कशी आहे आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके जाऊ पिडती भिके कुत्रे घर राखीती मग अशा साधूची संगत तुम्हाला मिळाल्यानंतर काय फायदा होईल। निळोबा महाराजांनी सांगितलं महाराज संसारातला फायदा होईल किंवा नाही होईल मात्र जो परमार्थिक फायदा आहे त्यांच्या सहज बोलण्यामधून प्राप्त होतो सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थपोटी दृढावे परमार्थ करण्याची भावना अंतकरणामध्ये वृद्धिंगित होते आणि परमार्थ करण्याची भावना वृद्धिंगत झाल्यानंतर अनुताप वाढतो
अनुताप आपल्याला होत नाही, आपल्याला वैताग होतो. अनुताप म्हणजे हा नरदेह भगवंतानं मला कशासाठी दिलेला आहे आणि आतापर्यंत या नरदेहानं मी काय केलं, असा अनुताप प्राप्त होतो. आणि अनुताप प्राप्त झालं की वैराग्य वाढतं. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया, अशी अवस्था निर्माण होते. आणि तशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणामध्ये भाव वाढतो. आणि परमार्थ करीत असताना तुम्ही जलंभर परमार्थ करा, मरेपर्यंत आळंदी पंढरपूरच्या पायी वाऱ्या करा, आणि तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव नसेल तर त्या परमार्थाला सुतळीच्या तोड्या इतकी किंमत नाही. म्हणून परमार्थाला जो पोषक आहे तो अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो. निळा मने वाढे भाव, आणि भाव निर्माण झाल्यानंतर अनुभूती प्राप्त होते, मी कोण आहो. जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तो आपल्या हृदयामध्ये दिसतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, त्याची अनुभूती होते. म्हणून महाराज मला दुसरं काही पाहिजे नाही, अशा तुमच्यावर ज्याचं जीवापेक्षा प्रेम आहे अशा साधूची संगत मला द्या. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता मी शेवटापर्यंत जाऊन का आलो महाराज, जमलं तर एका कीर्तनावर की चरणावर कीर्तन संपल, कारण टाइम होऊन गेलेला आहे. आपण आपल्या मराठीत एक म्हण आहे की पाण्याच्या आधी वळण बांधून घ्यावं, म्हणून आपलं आवरून ठेवलंय मी. आता कीर्तन संपलं तर काही हरकत नाही. विठ्ठल Hello,
सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यायचा आहे तो असा. मौजे निजामपूरवाडी येथील प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला हा अखंड देखना सप्ताह, कारण तुमचं गाव पाहिल्यानंतर हे पब्लिक एवढी गावातील असल असं मला काही खरं वाटत नाही. म्हणून तुमच्या गावाच्या हिशोबानं पाहिलं तर द्यावे तेवढे धन्यवाद कमी. खूप मोठ्या मोठ्या सप्त्यामध्ये मी कीर्तन करालो, मात्र 25% माणसाची हाजरी नाही आमच्याही गावात नाही. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजचा समारोपाचा दिवस म्हणून माझ्याकडे ही सेवा आली म्हणण्यापेक्षा गावकऱ्यांनी लादली. त्यातल्या त्यात आमच्या आत्माराम महाराजांनी लादलेली सेवा आहे. महाराज घरचाच कारभार नीट करायला हे दुसऱ्याच्या घरचा कारभार होय. आता कसा होईल ते देव करून घेणार आहे. म्हणून त्या नियमानं माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आणि महाराजांना असा फोन लावला, मरे महाराज आमच्या इथे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, तुमचा दिवस कोणता घालू? मी म्हणलो महाराज 10वा आणि 13वा सोडून कोणताही घाला, काही हरकत नाही. त्यांच्या फोनच्या योगानं हा सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला आला. तुमचं मायबापाचं मला दर्शन झालं आणि सप्ताह करणं म्हटलं की त्या ठिकाणी 2-3 गोष्टी पाहिजे. एखादी गोष्टी असेल तर सप्ताह होत नाही. महाराज 2 तर निश्चित पाहिजे, एक पुरुषार्थ पाहिजे आणि दुसरा प्रेम पाहिजे. नुसता पुरुषार्थ असला तरी सप्ताह होत नाही आणि नुसतं प्रेम असलं तरी सप्ताह होत नाही. पुरुषार्थ कसा, दुसऱ्याने दिली 10,000 रुपये पट्टी, आपली 15,000 घ्या, हा पुरुषार्थ झाला. आणि नुसता पुरुषार्थ पैसे देऊन किंवा पंक्ती घालून सप्ताह होत नाही, प्रेमही तेवढंच पाहिजे. आमच्या इथल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एका श्रीमंत माणसानं मोठी पंगत केली. पंचपक्वानाचं भोजन केलं, आगारी फिरली, हात जोडले, पोटभर जेव्हा म्हणला तुमच्या बापानं काही आधी असं खाल्लंय का? ऐश्वर्य आहे मात्र प्रेम नाही. प्रेम नसलं तरी सप्ताह होत नाही आणि पुरुषार्थ नसला तरी सप्ताह होत नाही. आणि या तुमच्या वैभवावरून किती प्रेम आहे आणि किती पुरुषार्थ आहे हे काय सांगायची गरज नाही. मी माझं परम भाग्य समजतो. माझी सेवा 5व्या दिवसाची होती आणि आजची जागराची सेवा माझ्या वाट्याला आली. फक्त एकच असं झालं, महाराज समोर दिसल्याबरोबर मी अर्धा पंक्चर झालो. विठ्ठल तसं मी त्याच दिवशी या पाहिजे होतं, मात्र सेवके करावे सांगितले काम या न्यायानं आज या ठिकाणी आलेला हो. आणि या ठिकाणी समारोपाचा दिवस, शेवटचा नाही. काही माणसं म्हणतात आमच्या सप्त्याचा शेवट झाला. सप्ताहाचा शेवट होत नाही, शेवट आपला होतो. आपला शेवट झालं की पुन्हा काही पाहायचं काम नाही. हे समारोप आहे, कारण पुढच्या वर्षी याच दिवशी सप्ताह होणारच आहे, म्हणून समारोप आहे. आणि मी तर अशी ईश्वरचरणी प्रार्थना करील, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताह असाच चालू राहावा आणि अशीच मला जागराची सेवा मिळावी. विठ्ठल आणि अखंड हरिनाम सप्ताहामधील कोणतंही सदर घ्या, थोडस श्रवण केलं, भागवत चालू आहे, दुग्ध शर्करायो, श्रवण भक्तीचं महाराज महत्व सांगतात. तुम्ही एके दिवशी भागवत श्रवण करा तरी अवधान एक वेळ देईजे, मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? मात्र माणसं पळवाट काढतात, महाराज दिवसभर बसायला आम्हाला टाइम नाही. काही हरकत नाही, भागवत तुम्ही श्रवण करू नका, हरिपाठ या आणि हरिपाठ माग माग
त्याची घोकमपट्टी करा. त्या हरिपाठाचं महत्व माऊलीनं हरिपाठामध्ये सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुख जरी गाय, 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 हरिपाठ कीर्ती हरि गाय, हरिपाठ कीर्ती मुख जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुख जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुख जरी गाय. पवित्र सिंहाया देहाचा, पवित्र माऊली सांगतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. नाही हरिपाठाला येणं झालं, सकाळच्या काकड्या भजनाला या. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. हे काकडा भजनाचं पुण्य आहे. आणि शेवटी कीर्तन, कीर्तनाचा कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय कीर्तन चांग, कीर्तन चांग, होयांग हरिरूप. किंवा ब्रह्मीभूत काया होतसे. आणि भगवंतानं सांगितलेलं आहे माझं वास्तव्य कुठं आहे. भगवंताला एक नाव आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक. एक ब्रह्मांड म्हटलं तर आपल्या भारतासारखे 400-200 देश, असे 22 चंद्र, 22 सूर्य, लाखो तारे यायचं मिळून एक ब्रह्मांड होते. आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक कोण आहे? भगवंत आहे. मग त्या भगवंताला हुडकायचं कसं? आपण जर हुडकिण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा, रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर 8-8 दिवस ग्रामसेवक भेटणार. मग अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक त्याला हुडकाव कुठं आणि सापडेल कुठं? माझे भक्त गाती देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. माझे भक्त गाती देते, नारदाने उभा देते, नारदाने उभा देते. म्हणून त्याला कुठं शोध घेण्याचं काही कामच नाही. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. देवाला करमल का मला सांगा ना विटेवर? नक्की आज तुमच्या गावात पांडुरंगाचं वास्तव्य आहे. विठ्ठल हे परमार्थिक झाले फायदे. आता मी तुम्हाला एक व्यवहारिक कीर्तनाचा फायदा सांगतो महाराज. कीर्तन श्रवण केल्यानंतर आधीच सांगितलं, माऊलीनं सांगितलं, तरी अवधान एक वेळ द्यायचे. किंवा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. जर तुम्हाला कीर्तन श्रवण करणं होत नसेल तर बिलकुल तुम्ही या मंडपामध्ये येऊन खुशाल झोपा. इथं झोपल्या तरी तुमचा फायदा आहे. इथली झोप सुद्धा वाया जात
नाही. आमच्या इकडे एक पाटील, श्रीमंत पाटील 200 एकरचा, कधीच कीर्तनाला जायचं नाही महाराज. हे असे भजने पाहिले की म्हणायचा हे रिकाम्याचा धंदा होय, यायला काही काम नाहीत, कधीच यायचं नाही. मात्र पाटलिनीला वाटायचं अखंड हरिनाम सप्ताह आहे, आज जागराचा दिवस आहे, सप्त्याच्या समारोपाचा दिवस आहे, आजच्या दिवशी तरी कीर्तन श्रवण करावं. नाईलाज झाला पाटलाचा. पाटील पहिल्या दिवशीपासून म्हणू लागले आज नाही उद्या, उद्या महाराज चांगला आहे, उद्या समारोपाचा दिवस आला आणि माऊलींचं ऐकावंच लागते. महाराज राहो की कोणीही राहो किंवा मिशा किती लांब लांब राहो, ऐकाव म्हणजे ऐकाव लागते. समारोपाच्या दिवशी पाटील आले, कधीच न येणारे पाटील कीर्तनाला आले. नवल वाटू लागलं दररोज येणाऱ्या माणसाला. काही माणसं म्हणू लागली या पाटील, काही म्हणू लागले बसा पाटील, जागा तयार करून देऊ लागली. असा राजेगोरे सारखा टेका भेटला. पाटील आले, टेकले. महाराज येण्याच्या आधी भजनाचं भजन सुरू होईपर्यंत झोपी गेली. कारण कीर्तनात जादूच काय आहे की महाराज ताकद. कोठ्ठ माणसाला झोप येत नसल, गोळ्या खाऊन जरी झोप येत नसल, इथं आल्याशिवाय राहत नाही. एक श्रीमंत पाटील मयात बऱ्याच कीर्तनाला येऊ लागला. म्हणलो बा तुम्ही एवढे श्रीमंत, एवढा व्याप सोडून रोजही कीर्तनाला याल्या, असं कसं काय मोह कीर्तन? महाराज लईच चांगलं कीर्तन करता म्हणले तुम्ही. म्हणलो लईच चांगलं, तरी तुम्ही सुरू केलं की असा डोळा लागते म्हणले, संपोस्तोर चेव येत नाही. तसे पाटील आले, टेक्याला बसले, झोपी गेले. त्याला कीर्तन काही खबर नाही. महाराज आले, अभंग घेतला, कीर्तन संपलं, सगळी श्रोते मंडळी घरी गेली. पाटील जागेवरच घोरू लागले. विनापारा असेल की महाराज, विनापारेकरी जागा होता. कीर्तन संपल्यानंतर पहारेकरी आले आणि हलवलं पाटलाला. म्हणले पाटील उठा. पाटलानं डोळे पुसले, म्हणले कीर्तन कवा चालू होणार आहे? अहो म्हणले कीर्तन संपलं, श्रोते मंडळी घरी गेली, म्हणजे आता तुम्ही जा म्हणले. डोळे चोळीत चोळीत पाटील घरी गेले. पाटलिनीने विचारलं, आनंद झाला माऊलीला, कधी न जाणारे कीर्तन श्रवण कराय गेले. काय सांगितलं महाराजांनी, काय ऐकलं? विठ्ठल विठ्ठल म्हणल्या काय, टाळी वाजवल्या काय? म्हणले काही मनगड्या, मला काहीच माहित नाही, मी गेलं की झोपी गेलो. फक्त माझ्या एकच लक्षात आहे म्हणले, मी गेल्यानंतर काही मंडळी या म्हटली, काही बसा म्हटली आणि शेवटी पहारेकरी जा म्हणला. माऊली हुशार होती, काही हरकत नाही. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणले नाही, हातानं टाळी वाजवली नाही, फक्त तुम्हाला एकच माहित आहे, या बसा जा, या बसा जा, इतकंच माहित आहे म्हणले. काही हरकत नाही म्हणली. हेच आजपासून तुम्हाला मंत्र. विठ्ठल पाटलाची सुरू झाली उजळणी, या बसा जा. आणि काय आहे की माणसाला एकदा छंद लागला की जागृती, स्वप्नी, सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये त्याचा छंद लागतो. पाटील झोपी गेली, माते याची उजळणी चालू होती. या बसा जा. योग असा 1:30-1:45 टाइम 2-3 चोर आले खिडकीला. मी कीर्तनामध्ये झोपण्याचा फायदा सांगालो महाराज. 1:30-2 वाजता खिडकीला 2-3 चोर आले, यायचं चालू होती उजळणी. या या म्हणल्याबरोबर चोर म्हणले पाहिलं वाटाले आपल्याला पाटलांना. बसण्याचा प्रयत्न करू लागले, यायची उजळणी चालू होती, म्हणले बसा. 100% पाहिलं, म्हणले पळाव काय की. पळायला पाऊल कलिवल्याबरोबर पाटील म्हणले जा. 100% पाहिलं, म्हणले आता पाटलाला जाऊन विनंती केल्याशिवाय काही फायदा नाही, नाही तर आपली रवानगी जेलमध्ये. कलून आले, पाटलाला काही खबर नाही. पाटलाला उठवलं, म्हणले पाटील आम्ही तुमच्या घरी चोरी करायला या नाही पाहिजे होतं, कारण बरेच वेळेस आमची चोरी पकडल्यानंतर जमानतीवर तुम्ही बाहेर काढलं होतं. मात्र काय करावं म्हणले, पडली वळण इंद्रिया सकळा. कोणाचा तांब्या चांगला दिसला तरी आमचं मन वढाळ झालेलं आहे, म्हणून तुमच्या घरी आलो, आम्हाला माफ करा. याला काहीच खबर नव्हती.
आधी 1-2 घरी चोऱ्या केल्या होत्या, 1,00,000-1.5 लाख त्याच्या जवळ होती. त्याने सांगितलं, पाटील हे पैसे ठेवा, मात्र आमच्या नावाची वाच्यता बाहेर करू नका. पाटील म्हणले ठेवान जा. ते 1.5 लाख रुपये ठेवले, चोर गेले. पाटलानं ते 1.5 लाख रुपये घेतले, पाटलीने पैसे गेले. पाटलीने विचारलं, रात्रीच्या 2 वाजता 1.5 लाख रुपये कुठून आणले? पाटलानं सांगितलं, रात्री कीर्तनात जाऊन झोपलं त्याचं पाकिट होईल. पाटलीने सांगितलं, कीर्तनात जाऊन झोपल्या तर 1.5 लाखाचा फायदा झाला. अहो तुम्ही कीर्तन श्रवण केलं असतं तर तुम्हाला देवच मिळाला असता. विठ्ठल म्हणून आताही कोणी जर घरी झोपलेला असेल तर यान मंडपामध्ये झोपा. विठ्ठल निळोबा महाराजांना देव म्हणू लागले. निळोबा महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा. निळोबा महाराजांना सांगितलं, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत ऐसे. कारण मागण्या संसार असो परमार्थ असो, काही मागण्या उचित आहेत, काही मागण्या अनुचित आहेत. आता माऊलीला माझा प्रश्न आहे, आता 12-13 दिवसावर संक्रांत आहे. संक्रांतीला माऊलीनं मालकाला साडी मागाव की नाही? बरोबर आहे. तसं तर नियमानं न मागलं तरी हरकत नाही. कारण सीता मातेने एकदा चोळी मागितली तर तिची काय अवस्था झाली. मात्र मागायला हरकत नाही. मागणं सक्रात्रीला साडी आणा मागणं उचित आहे. मात्र ती साडी मळाल्यानंतर धुवून द्या म्हणणं अनुचित आहे. विठ्ठल तसं परमार्थामधलं मागणं उचित आहे आणि संसारामधलं मागणं अनुचित आहे. मात्र संसारातलंही मागणं मागण्याचं आपल्याला तितकं काही भान नाही. कारण आपण खरंच परमार्थामध्ये वेडे आहोत, अज्ञानी आहोत. तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी गाथा माऊलीनं हरिपाठ काढला म्हणून आपण वाटवर आहो, नाही तर खरंच अज्ञानातली अज्ञानी म्हणाय हरकत नाही. विठ्ठल मागू नाही हे तेवढंच खरं. मात्र शास्त्र असं आहे महाराज, आपण जेवण करीत असताना चावल्याशिवाय गिळत नाही. काहीतरी कोणाच्या मुखामधून श्रवण केल्याशिवाय कळत नाही आणि मागल्याशिवाय काहीच मिळत नाही. विठ्ठल मात्र मागण्यामध्ये जगाचं नाही तर नाही, स्वतःच तरी हित झालं पाहिजे. मात्र काही काही माणसं असे आहेत, त्याला जगाचं तर सोडा, स्वतःच हित कळत नाही. 3 मुलं होते, त्यांना देव प्रसन्न झाले. मुलं अशी होती, नंबर 1चे काळे ताव्याचे बुडच. त्या 3 मुलांना देव प्रसन्न झाले. म्हणले, पोरो तुम्हाला काय मागायचं ते मागा. पहिल्याचा नंबर आला, माग म्हणले तू. म्हणले, देवा मला नांदेड जिल्ह्यात कोणीच गोर नाही, इतकं गोर कर मला. देव तथास्तु म्हणले. हे झाला पांढरा शिपत. दुसऱ्याचा नंबर आला. म्हणले, बाळा तुला काय मागायचं असेल तर माग. हे म्हणला, देवा मला याच्यापेक्षा दुप्पट गोर कर. देवानं त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला गोर केलं. तिसरा आला. म्हणले, बाळा तुला काय मागायचं ते माग. यानं विचार केला, डोसकं खाजलं. म्हणला, देवा या दोघाला माझ्यासारखं कर. देव प्रसन्न झाला. मात्र मागण्याचं काही भान राहिलं काय? आपलंही हित नाही आणि दुसऱ्याचंही हित नाही. विठ्ठल देव देतो, गिराईक कटवून टाकतो. आपल्या व्यवहारासारखाच देवाचा व्यवहार आहे. एखादे बार पिणारं माणूस जर 4 माणसामध्ये तुम्हाला 10 रुपये मागून झटत असलं तर 5 तरी रुपये देता आणि त्याला बगलेला काढून
देतात तसं देव देवाकडे येऊ देत नाही. एक लहान लेकरू होतं, दूध पाहिजे होतं, त्याला काहीच पाहिजे नव्हतं. देव आपल्याकडे येऊ देत नाही. लहान 5 वर्षाचं लेकरू, घरची गरिबी, आई त्या लेकराला पिठात पाणी घालून दूध करून द्यायची. योग असाला खेळत खेळत मित्राच्या घरी गेलं ते बाळ 5 वर्षाचं, आणि त्या मित्राच्या घरी त्याला खरं गाईचं म्हशीचं दूध मिळालं. रडत आईकडे आला आणि सांगितलं, आई तुम्हाला फसवीत आले, आतापर्यंत मला तू दूध दिलं नाही. आईनं सांगितलं, दूध आपल्या नशिबामध्ये नाही, दूध देणारा तो परमात्मा आहे. त्याची भक्ती केली तर निश्चित दूध तुला दिल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्षाचं लेकरू देवाची भक्ती केली, आणि भक्ती केल्यानं देवानं दूधच देवाव की, याला दूधच किती पाहिजे होतं, वाटीभर. मात्र देवानं त्याला दुधाचाच समुद्र दिला. पीन मधातच उड्या मार म्हणले. मांगा दूध दे म्हणितली यासाठी, अवघिया क्षीराब्दीची करून वाटी, उपमन्या पुढे धुर्जटी ठेविली जैसी. विठ्ठल 5 वर्षाच्या लेकराला नादी लाविली, याच्यामध्ये नवल नाही. एक चांगलं मथार बिभीषण नावाचं, सोन्याची लंका देऊन त्याला तिकडच वाट लावलं. बिभीषण भक्त खरा, मात्र संत मंडळीने त्याचा निषेध केलेला आहे. म्हणती बिभीषण शहाणा परी तो, कारण देव मागल्या बरोबर देतो, आपल्याकडे येऊ देत नाही. पहा ना, लहान लेकराची स्वतःची आई लेकराला भुकेनं व्याकुळ व्हावं आणि लेकरानं रडावं, पहिल्याच रडण्याला आई स्तनपान देत नाही. एक भावली त्याच्याकडे फेकते, चेंडू त्याच्याकडे फेकते, हे तिकडच गुंतते, आणि आई आपलं काम करून मोकळं होते. एक दुसरा 5 वर्षाचा मुलगा वडिलाच्या मांडीवर बसू लागला. सावत्र आई होती, आणि सावत्र आईनं वडिलाच्या मांडीवर बसू दिलं नाही. स्वतःच्या आईकडे गेला आणि रडू लागला, आई मला मोठ्या आईनं वडिलाच्या मांडीवर बसू दिलं नाही, देवाची प्रार्थना कर म्हणली. आणि त्या 5 वर्षाच्या लेकरानं देवाची प्रार्थना केली, आणि देवानं त्याला मग साधारण खुर्ची देवाव की, आता खुर्चीसाठी किती माणसं बेजार राहत, खुर्ची दिली नाही. ना तरी वैकुंठ पीठ नायके, ध्रुव रुसला कौतुके, बुजविला देऊन भातुके आढळ पतादी. ध्रुवपद दिलं, कोठच हालत नाही, डुलत नाही. म्हणून या आपल्या अभंगामध्ये त्या दुसऱ्या कडव्याला ध्रुवपद हे नाव मिळालं महाराज, ते त्याच्यामुळे मिळालंय. विठ्ठल हे ग्रह तारे सगळे त्याच्या भोवताल फिरतात, मात्र ती आपली जागा सोडित नाही. तसं तुम्ही कोणत्या अभंगाचं ध्रुवपद पा, त्या ध्रुवपदाच्या भोवतालच अभंग फिरतो, त्या ध्रुवामुळं या अभंगाला ध्रुवपद म्हणतात. विठ्ठल म्हणून संसारामधलं जरी मागायचं असेल तरी माणूस चतुर पाहिजे, शहाणा पाहिजे. हुशार जमत नाही, शहाणा वेगळा आणि हुशार वेगळा. हुशाराला परमार्थामध्ये किंमत नाही, हुशार वेगळा. आता आपला वाटेल हुशार आणि शहाणा सारखाच, मत अजिबात नाही. हुशार वेगळा आणि शहाणा वेगळा. आता हुशार 12वी 10वी 100 पैकी 90-95% मार्क घेतो, पहिल्या नंबर मध्ये पास होतो, इंजिनिअरिंगची परीक्षा देतो, इंजिनियर होऊन 1 लाख रुपये कमवतो होतो, ती हुशार. आणि असे 100 इंजिनियर घेऊन कंपनी चालवतो, त्या कंपनीचा मालक 4थीच पास असते, तो शहाणा. विठ्ठल परमार्थामध्ये हुशारी चलत नाही, बाकी कुठेही हुशारी चलल, मात्र परमार्थामध्ये हुशारी चलत नाही. एका मुलाला देव प्रसन्न झाले,
जरा भोळसर मुलगा, मागायचंही कळालं पाहिजे. भोळसर देव भेटले, म्हणले बाळ्या तुला काय मागायचंय ते माग. हे म्हणला देवा उद्या भेट. देवाला हजारो वर्ष जपी तपी संन्यासी योगी तपश्चर्या करतात, त्याच्या स्वप्नामध्ये योगी आच्या ध्यानी, योगी आच्या ध्यानी, ध्याना तुळसी, ध्याना तुळसी, योगी आच्या ध्यानी, ध्याना तुळसी, योगी आच्या ध्यानी, योगी आच्या ध्यानी, ध्याना तुळसी, ध्याना तुळसी, योगी आच्या ध्यानी, ध्याना तुळसी. तू आमापाशी मागे पुढे, तू आमापाशी मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे, आनंद जन्मेचे, आनंद जन्मेचे, विसरल दुःख, विसरल दुःख, आनंद जन्मेचे, विसरल दुःख, आनंद जन्मेचे, आनंद जन्मेचे, विसरल दुःख, विसरल दुःख, आनंद जन्मेचे, विसरल दुःख. योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, तो आम्हापाशी मागे पुढे. असे देव प्रसन्न झाले. काय मागायचंय ते माग म्हणल्यानं हे देवाला म्हटलं उद्या भेट. पळत घरी गेला, वडिलाला विचारलं, म्हणले बाबा देव भेटले होते, प्रसन्न झाले, देवाला काय मागू. कारण आपल्याला जर कळत नसलं तर दुसऱ्याला विचारायला हरकत नाही. वडिलाकडे गेला, विचारलं बाबा देव प्रसन्न झालेत, काय मागायचंय ते माग म्हणतात, काय मागू. वडिलानं विचार केला, म्हणले बाळ्या सोनं 80,000 रुपये तोळा झालंय, 5 किलो सोनं माग. वडिलाचं ऐकून घेतलं, आईकडे गेला, आई मला देव प्रसन्न झाले आणि सांगितलं तुला काय मागायचंय ते माग. आईनं सांगितलं, आई जन्मांध होती. आईने सांगितलं बाळ्या तुला माहित नाही, मला जन्मन तेव्हापासून दिसत नाही आणि योगायोगानं तुला जर देव प्रसन्न झालाय तर माझ्यासाठी डोळे माग. तिथून पत्नीकडे आला, वडिलांना सोनं मागितलं, आईनं डोळे मागितले. पत्नीकडे आला, देव प्रसन्न झाले, काय मागू. तिनं सांगितलं आपल्या लग्नाला 5-6 वर्ष झालेत, आपली आणि कुस पवित्र झाली नाही, एखादा मुलगा मागा. मागण्या किती झाल्या? 3. दुसऱ्या दिवशी देवाकडे आला, देवानं सांगितलं बाळा काय मागायचं ते माग. यानं सांगितलं देवा किती वेळेस मागू. देव म्हणले एकदाच माग. आता विचार करू लागला, वडिलासाठी सोनं मागू, आईचे डोळे राहिले, आईसाठी डोळे मागू, तर पत्नीनं मुलगा मागितला, काय मागू. मग तो हुशार होता. देवा मागू माग. देवा माझ्या आईची अशी इच्छा आहे, उघड्या डोळ्यांनी 5 किलो सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू पावा, हे मागणं आहे. विठ्ठल याला कोणता मागणारा शहाणा म्हणतात. मागणी एकच होती, मात्र तिघायच्या सुद्धा इच्छा पूर्ण केल्या. तसे निळोबा महाराज मागण्यामध्ये चतुर होते, म्हणून ते निळोबा महाराज देवाकडे मागणं मागतात. अभंगाच्या त्यांचा समागम
ज्यांचे प्रेम विठ्ठली सजनाच्या ऐक गोष्टी सजनाच्या ऐकत गोष्टी ज्यांचे प्रेम विठ्ठले सजनाच्या ऐकत गोष्टी मला काही पाहिजे नाही देवा म्हणले, हे संसारातलं नासक मी मागणार नाही, फक्त मला आशयाची संगत दे. जीवापेक्षाही तुझ्यावर ज्याचं प्रेम आहे अशा साधूची मला संगत दे. कारण निळोबा महाराजांना देव भेटले होते. ज्या वेळेस निळोबा महाराजांचा बराच काल देहूमध्येच जायचा आणि महाराजांना सांगायचे, महाराज मला अनुग्रह द्या, महाराज मला अनुग्रह द्या. महाराजांना सांगायचं, पाहू पाहू विठ्ठल विठ्ठल. आणि कालांतराने निळोबा महाराज गावी गेले आणि 4-6 महिने तिकडच थांबले. आणि थांबल्यानंतर परत देहूला आल्यानंतर महाराजांचं वैकुंठ गमन झालं अशी बातमी कानावर पडली. आणि त्याच वेळेस विचार करू लागले, अरे मी दररोज म्हणत होतो महाराज मला अनुग्रह द्या, महाराज मला अनुग्रह द्या, अनुग्रह देतो म्हटले आणि अनुग्रह मला न देता निघून गेले. निर्वाण मानलं इंद्रायणीच्या तीरावर. 12-13 दिवस झाले आणि 13व्या दिवशी भगवंतानं विचार केला, साधूच्या भेटीसाठी जर साधक मरत असेल तर संताच्या संगतीची कोण अपेक्षा करील, भगवंताकड कोण येईल. देवाला काय कळणार नाही, काय न सांगता तुम्हा कळू येईल अंतर विश्वी विश्वांबर परिहाराची न लगे. आणि त्यावेळेस प्रत्यक्ष ब्रह्मांडाचे मालक आले आणि पायाची चाहूल निळोबा महाराजांना लागली. थोडे थोडे डोळे उघडले. अपेक्षा कोणाची होती? तुकाराम महाराजांची. आले कोण? देव आले. डोळे उघडून पाहिलं आणि पाहिल्या बरोबर त्या ठिकाणी प्राथिल्या वाजोनी आला शेका, प्राथिल्या वाजोनी आला शेका, प्राथिल्या वाजोनी आला शेका, प्राथिल्या वाजोनी आला शेका. बोलावी लागे बोलावी लागे रात्रील्या वाजवणे आला शेका, रात्रील्या वाजवणे आला शेका. लागे बोलावी लागे बोलावी लागे निळोबा महाराजांनी उद्गार देवाला काढले.
येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचून आला शिका. देवा निळोबा महाराजांना देव म्हणू लागले. अरे निळोबा मी आलो. देवा मी तुला बोलिवलं नाही. निळोबा महाराज काय समजाल्या तुम्ही? मला काय एखाद्या वार्डाचा मेंबर समजाल्या की काय एखाद्या शहरचा नगरसेवक समजाल्या की काय आमदार समजाल्या? अहो ब्रह्मांडाचा मालक आहे. झाडाची पान हले ज्याची सत्ता असा समर्थ मी आहो. आणि मला म्हणता बोलिवलं नाही. शेवटी तर निळोबा महाराज निबरपणानं म्हणले तुकयाचा धावा करीत तुकयाचा धावा करीत निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तुकयाचा धावा करीत असे. कारण निळोबा महाराजांना माहित होतं भगवंताची प्राप्ती करायची असल तर संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. देवा देव पाहिजेच मात्र संतांच्या संगतीनं पाहिजे. हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे पाय धरावे संताचे पाय मेरे दादे उडती बाबाजी बंदले हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. कारण डायरेक्ट आपण गेलो तर देव आपला स्वीकार करीत नाही. मला सांगा ना सहज आपण एखादं साधारण भांडण करा. जेज माहीत असतो आपल्याला कोर्ट माहीत असते. मग तिथून जर सोडवायचं असेल तर 4-2 देऊन वकील लावाव लागतो. वकील जसा निर्दोष कोर्टातून सोडून देतो तसं या संसार बंधनातून संत सोडून देतात. विठ्ठल आणि दुसरी गोष्ट भगवंताजवळ द्वेत आहे. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. आणि साधू काय करतात? आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. एका श्रीमंत माणसानं लह्याहून 1.5 लाखाचा जोड आणला. 1.5 लाखाचा बैलाचा जोड आणला. केवढ्याचा आणला तर आपण काय करतो आधी लावून पाहतो. डोसक्या इतकाले बैल आणले लावून पाहिले. लावून पाहिल्या बरोबर जे बैल उधळले वाफळले काही केले आवरणार. परेशान झाला ते लावून पाहणार. असा रोड चौफांड बैल वापरली. आणि योगायोग असं तुमचं गाव जवळ गावाच्या जवळ एक 5-6 वर्षाचं लेकरू रोडवर खेळू लागलं. आणि आई जवळच होती. वावरात काही काम करीत होती. रोडला भिडूनच तिला दिसू लागलं. चांगलं अर्ध्या किलोमीटरहून त्या गाडी हाकणाराला लेकरू खेळालेलं दिसलं. त्यानं तिथूनच मोठ्या नारोळी मारली. बैल उधळलेली आहेत. मावशी लेकरू बाजूला करा. मावशी लेकरू बाजूला करा. आता मावशीनं काय करावं? मावशी म्हणली तुझ्या बापाच्या घरचा रोड होय का? माझ्या लेकराहून तर गाडी जाऊ दे मग पाहतो. बोंबीच्या देठापासून वरडू लागला ते. मावशी लेकरू बाजूला करा. गाडी जवळ आली. आवडावर आली जवळ
भिरडी शेवटी वरला मावशी लेकरू बाजूला करा. बैल उधळलेली आहेत. हिनं सांगितलं लेकरू मरू दे, तुला जलंबर जर सुटू देईल तर म्हणून नाव दुसरं ठेवू. आणि दुर्दैवानं भयाचं ते झालं. लेकराच्या डोक्याहून चाक गेलं, 2 कपल्या झाल्या, जाग्यावर लेकरू खलास झालं. विठ्ठल लेकरू खलास झालं. ही आधीच म्हणली होती तुला सुटू देत नाही. 2-3 वर्ष याच्यावर केस झाली. 2-3 वर्ष जेलमध्ये राहिला. जमानतीवर बाहेर आला. एका चांगल्या वकिलाला भेटला. म्हणला साहेब 1-2 मुली लग्नाला आल्यात, मी तर मधात बगर अन्याय मी खूप ओरडलो. मात्र या बाईनं मूल बाजूला केलं नाही. तुमच्या हाता पाया पडतो, एक पुण्य वाटून घ्या, मला बाहेर काढा. वकिलानं सांगितलं 1000-2000 रुपये घेतो, तुला बाहेर काढतो. मात्र मी म्हणलं तसं तुला वागाव लागल. यानं सांगितलं तुम्ही म्हणसाल तसं वागतो, मात्र मला बाहेर काढा. विठ्ठल बोर्डावर केस आली. याला त्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं. वकिलानं आधीच सांगलं होतं तुला प्रतिस्पर्धी वकील विचारील, तुझ्या मावशीचं मूल तुझ्या गाडीने मेलं काय, तू काहीच म्हणायचं नाही. काय म्हणायचं म्हणलं, मग फक्त तुझं नाव काय आहे विचारलं, तू म्हणायचं भुई. तुझं नाव काय आहे भुई. वडिलाचं नाव काय आहे भुई. गाव कोणतं भुई. पिंजऱ्यामध्ये उभं राहिलं. त्या वकिलानं विचारलं, म्हणले तुझं नाव काय आहे. हे म्हणला भुई. या बाईचा मुलगा तू मारला काय भुई. काही म्हणलं की भुई म्हणू लागला. सगळे बेजार झाले माणसं. माणसं म्हणले येड हाय नाही तर मुक्का आहे, याला काही कळत नाही. शेवटी 1 तास प्रश्न वकील विचारित राहिला. यानं दुसरा शब्दच काढला नाही. भुई. मात्र त्या बाईला राहवलं नाही. बाई म्हणली साहेब हे ढंग करालय. जेजून सांगितलं म्हणली तुला कस काय माहित, मी तिथंच होतो म्हणली. तेव्हा तर लय मोठ्यानं वळडू लागलं. म्हणली बाई लेकरू बाजूला कर, बाई लेकरू बाजूला कर. मग बाई तू काय केलं. मी म्हणलो की मरू दे लेकरू, तुही सोय लावतो. जेजनं काय लिहायचं ते लिहिलं. म्हणला बाई तुम्हाला किती वेळेस वळडलं. 5-25 वेळेस वळडलं म्हणली. आणि आज काय याची वाचा बसली, बोलणं झालंय. म्हणला बाई त्यानं त्याची जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडली. गुन्हेगार तू आहेस, त्याला निर्दोष सोडून दिलं. मग यानं त्या वकिलाचे 2000 रुपये देऊ की. वकील आलं. म्हणला बाबा तुला निर्दोष सोडलं की. हे म्हणला भुई. अरे ते म्हणला मग 2000 रुपये भुई. आपलं ठरलं काय होतं, म्हणजे ते जसा निघाला तसा आपला परमार्थ आहे. विठ्ठल म्हणून मला सांगा, साधारण व्यवहारातून सोडवायचा असेल तर वकील पाहिजे. मग या जन्म मृत्यूच्या कोर्टातून सोडायचा असेल तर किती चांगला वकील लागेल. हे सगळं जग कोर्ट आहे, आपण आरोपी आहो. संत वकील आहेत आणि देव न्यायाधीश आहे. विठ्ठल म्हणून देवानं विचार केला, अरे निळोबा ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीत. आणि तुकाराम महाराजांना पाठवलं. आणि ज्या वेळेस तुकाराम महाराजांकडे डोळ्यांनी निळोबा महाराजांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर आनंदाला पारावार राहिला नाही. आज फिटले माझे विठ्ठल विठ्ठल. कारण संतावरच विश्वास का ठेवला, कारण ते ज्ञान या जन्म मृत्यूतून सोडवायचं ज्ञान फक्त देवाजवळ आहे. म्हणून तर माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीसी. कारण आपण जर मनानं परमार्थ करता येतो, मात्र मनानं परमार्थ केला तर माऊली काय म्हणलेत,
मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला मनोमार्ग गेला तो तेथेची मुकला मनोमार्ग गेला तेथेची मुकला मनोमार्ग गेला तेथेची मनोमार्ग गेला तेथेची मनोमार्ग गेला मनानं परमार्थ गेला तर धोका होण्याचा संभव आहे म्हणून महाराज म्हणतात मनोमार्ग गेला तेथेची मुकला आणि संताच्या संगतीनं संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी आणि दुसरं काही करू नका हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कारण आपण उभ्या आयुष्यामध्ये किती पाप करू द्या एका क्षणामध्ये पाप जाळण्याची शक्ती त्या नामामध्ये आहे नाम किती महान आहे सगळ्यापेक्षा पृथ्वी व्यापक आहे पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे पाण्यापेक्षा अग्नी व्यापक आहे अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे वायूपेक्षा आकाश व्यापक आहे आणि आकाशापेक्षाही गगनाहुन वाढला माहे गगनाहुन वाढला माहे ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे नामामध्ये एवढं पाप जाळण्याची शक्ती आहे आपण जन्मलं तसं केलेले पाप एका क्षणामध्ये जाळण्याची शक्ती त्या भगवंताच्या नामामध्ये आहे आपल्याला बैलाला कडबा तयार करायचा असेल तर किती दिवस लागतात कमीत कमी 4 महिने चांगला कडबा वाळू देऊन वळही लावायची आणि त्या वळहीला डब्बीची काडी लावल्यावर किती महिने लागतात जळायला तृणाग्नी मेळे समरस झाले तृणाग्नी मेळे समरस झाले तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जप्ताहारी मला सांगा ना त्या वाल्या कोळ्या इतके पाप केलेत का आपण
काहीच आपण पाप केले नाही, मात्र आपण विचार करतो आता परमार्थ केल्यानं काय होईल. तुकाराम महाराज तर सांगतात मागे झाले पाहू नका, इथून पुढे कसं वागायचंय ते वागा, मात्र संताच्या संगतीनं. आणि निळोबा महाराजांना माहित होतं देव जर आपला प्राप्त करायचा असेल तर देवावर ज्याचं जीवापाड प्रेम आहे त्याची भेट झाली की देवाला घरी ये म्हणावं लागत नाही. तुकाराम महाराजांची का धावा केला, कारण तुकाराम महाराजांचं देवावर किती प्रेम होतं. दुष्काळ पडला, सर्व आटून गेलं, देवाने येऊन प्रतिक्रिया विचारली काय चाललंय निरोबा महाराज, सगळं संपलं म्हण. त्यावेळेस महाराजांनी प्रतिक्रिया दिली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. एक पत्नी मेली, दुसरी नीट बोलना गेली. बर मला सांगा, ज्याची पत्नी एक शब्द ज्या माणसाला बोलू देत नाही त्याची गावात किती किंमत राहील. अजिबात किंमत राहिली नाही. तरी देवानं प्रतिक्रिया विचारली काय चालय निळोबा महाराज, एक मेली म्हण, दुसरी चाय करून देईना, गावात कोणी रामराम घालना. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी प्रतिक्रिया दिली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जगा माझी. मला जर गोड बोलत असती, पंचपक्वानाचं भोजन रोज करीत असती, गाववाले मला चांगलं पाटील पाटील म्हणून बोलत असते, तर मी भंडाऱ्या डोंगरावर जाऊन तुझं नाम चिंतन करीत नव्हतो. उपकार आहे देवा. अरे मेली बाईल मेली, मुक्त झालो. एवढं तुकाराम महाराजांचं देवावर प्रेम होतं. तुकाराम महाराजांचे वडील वारले. दुसरे दिवशी अस्थी सावडल्या, राख सावळली आणि घरी तुकाराम महाराज आले. आणि घरी तुकाराम महाराज आल्याबरोबर लक्षात आलं 8-15 दिवसाच्या आत पंढरपूरची वारी आलेली आहे. आणि वडिलांना तर मी वचन दिलेलं आहे वारी पडू देणार नाही. आणि जाते वेळेस तुकाराम महाराजाकडून वडिलांना तेच वचन घेतलं होतं, पंढरीचा वार करी वारी चुकू न दे. मी तर वडिलाला वचन दिलेलं आहे. आणि आताच राख सावडून आलो, अस्थी गोळा करून आलो. घरी मालकिनीला विचारलं, वारी जवळ आलेली आहे, मी पंढरपूरला जातो. आई साहेबांना सांगितलं, भाऊकीच्या माणसाला विचारा, महाराजाला बोलवा आणि महाराजांना विचारा, कारण आपला सुतक पडल्यानं पंढरपूरला जाता येते का. कंठ महाराजांचा सद्गतीच झाला. माझी वारी चुकणार, मी वडिलाला दिलेलं वचन शेवटाला नाही जाणार. तुकाराम महाराजांना उपरनं खांद्यावर घेतलं आणि नीट जिथं अंत्यविधी केलेला होता त्या जाग्यावर गेले. कारण तुकाराम महाराज कसे होते, चतुर होते. देव का चतुर आहे, मात्र संत देवापेक्षाही काकणभर चतुर आहेत. तुकाराम महाराजांच्या पत्नीने विचार केला, हे आज स्मशानभूमीमध्ये जात आहेत, घरी परत येतील की नाही काही खरं नाही. कारण तुकाराम महाराजांच्या बंधूंनी त्यांच्या पत्नीचं ज्या वेळेस निधन झालं, अस्थी सावळल्या, त्या दिवशीपासून घरी परत आले नाही. न जाणं आपले मालक तसंच करतील का. तुकाराम महाराज गेले आणि वडिलांच्या अस्थी उपरण्यामध्ये बांधल्या आणि घरी आले. बैठक बसलेली होती. म्हणले, महाराज तुम्हाला पंढरपूरच्या वारीला जाता येणार नाही. महाराजांना सांगितलं, मला वारीला जायचं नाही, चंद्रभागेमध्ये नेऊन अस्थि विसर्जन करायच्या आहेत. आता अस्थि विसर्जन करायच्या म्हणल्यानं कोण म्हणेल सुतक आहे. अशा अवस्थेमध्ये महाराजांना अस्थि चंद्रभागेमध्ये विसर्जन केल्या. चंद्रभागेला स्नान केलं आणि ज्या वेळेस कळसाचं दर्शन घेतलं त्यावेळेस भगवंताला गहीवरून आलं, कळस पाझरू लागला. विठ्ठल तुकाराम महाराजांचं देवावरलं प्रेम निळोबा महाराजांनी पाहिलं. एक माऊली होती, त्या माऊलींच्या वडिलाला 11,300 एकर जमीन होती. लग्नाच्या वयामध्ये आली ती. आणि दररोज काय करायचं, भगवंताची मूर्त घरामध्ये त्या भगवंताच्या समोर जायची
भजन करायची आणि विचारायची, देवा मी एकटीच नाचते, तुम्ही नाचत नाही. आणि देव त्या मूर्तीमधून साकार व्हायचे आणि त्या माऊली बरोबर नृत्य करायचे. पग घुंगरू बांध देवा नृत्य करायचे. आणि एक वेळेस वडिलांनं पाहिलं, वयात आलेली मुलगी आणि एका मुलासोबत आपल्या घरामध्ये, तिने सांगितलं, बाबा मनामध्ये शंका आणू नका, संशयावनी थोर पाप नाही अन्य घोर. संशय घ्यायचं काम नाही, ब्रह्मांडाचा मालक परमात्मा माझ्या सोबत येऊन नृत्य करतो, हे ठीक आहे. मात्र समाजानं जर पाहिलं तर समाजामध्ये इज्जत राहणार नाही. म्हणून काय करायचं बाबा, काहीच नाही, आजपासून तू भजन नृत्य बंद. तिनं सांगितलं, भजन बंद करणार नाही, यावर्षी तुझं लग्न करायचं. बाबा मी लग्न केलेलंच आहे, कोणा संग, या मूर्तीसोबत माझं लग्न झालेलं आहे. तुला जे हे नृत्य भजन जर बंद करायचं नसेल, एका गिलासामध्ये विष घेऊन आले वडील आणि सांगितलं, तुला जर भजन बंद करायचं नसेल तर विष प्यावं लागल. त्या माऊलीनं मागचा पुढचा विचार केला नाही, ते विषाचा गिलास घेतला आणि घट 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 पिला. विष का प्याला राजाजीने भेजा, पीबत पीबत मीरा नाच रे, पीबत पीबत मीरा हासी रे. पग घुंगरू पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे. पग घुंगरू बांध कर मीरा नाची रे. पग घुंगरू नाच रे, पग घुंगरू नाच रे. किती प्रेम होतं. देह जावो अथवा राहो दृढ पांडुरंगी भावो. आता पुढे देवानं ते, राणाजीने विष पाजता मीरा प्याली हसून, कृष्णाने विष अमृत केले सर्व आले दिसून. मात्र माऊलीचं किती प्रेम देवावर होतं. विष पियाला तयार झाली, मात्र वडिलाचं ऐकलं नाही. असाच एक मुलगा पैठणमध्ये होता, जन्मजात हातही नव्हता आणि पायही नव्हते. आणि आईला सांगितलं, पंढरपूरची वारी चालू झालेली होती, भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनाचे शब्द त्याच्या कानावर गेले. पंढरपूरचा देव काय देत होते, आंधळ्याला दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारले, पांगळ्याला पाय देतो. असं कीर्तनामधून त्या लहान लेकरानं ऐकलं, 20-22 वर्षाचं. आईला सांगितलं, आई मला एकदा महाराजांच्या कीर्तनामध्ये नेऊन बसव. आईचं वय 70-75 वर्ष, हे 20-22 वर्षाचं, इथून हातही नाही तर टोंगळ्यापासून पाय नाहीत. आईनं सांगितलं, अरे या वयामध्ये मुलांना आई वडिलाची सेवा कराय पाहिजे. आई शेवटचं एकदाच महाराजांच्या समोर मला नेऊन सोड. आणि आईनं कसंही बेजार होत होत महाराजांच्या समोर आणून झोपिवलं आणि कीर्तन संपलं. महाराजांना सांगितलं, बाळा आता तू घरी कसा जाणार. सांगितलं, महाराज मी घरी जाणार नाही. मग कुठं जाणार, पंढरपूरच्या वारीला. अरे तुला हात नाही पाय नाही पंढरपूरच्या वारीला, तुम्ही चिंता करू नका महाराज, मी पंढरपूरला जाणार म्हणजे जाणार. आणि तिथून कीर्तन संपल्यानंतर सगळे गेले आणि हे असं गडबडा लोळत लोळत गोदावरीचं स्नान केलं आणि पंढरपूरच्या वाटेला लागला. पुढचा मुक्काम समजा शेलगावला दिंडीचा.
जाऊन सांगितलं महाराजांच्या दिंडीचं आगमन होत आहे. पहिले काही फोन नव्हती, रोड नव्हती. आणि ज्या वेळेस दिंडी आली त्यावेळेस पाहिलं तर सगळा स्वयंपाक तयार झालेला. महाराजांना विचारलं स्वयंपाक कसं काय केला? म्हणले तुम्ही पाठवलेला मुराळी आलता. आणि अशी मजल दरमजल करीत पंढरपूरच्या जवळ आले. मास्तर राहिलं नाही, हाडं सगळे झिजून गेले. आता पंढरपूर जवळ आलं. भानुदास महाराजांना सांगितलं महाराज चला. म्हणले आता माझ्याच्यानं येणं होत नाही. अहो एकच मुकामाचं पंढरपूर राहिलेलं आहे. किती जरी राहिलं तर माझ्याच्यानं येणं होत नाही. आता तुम्ही तर पंढरपूरला चाललेली आहातच, काय करा? सहज त्यांच्या ऐकता दुसरं प्रमाणे सहज त्या एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार. भानुदास महाराजांना विनंती करू लागले एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. एक असणारा साधक आलेला आहे आणि त्यांना येता येत नाही. एक वेळेस तुमचा नमस्कार करा आणि न विसरता दुसरा माझा नमस्कार देवाला सांगा. आणि या संत मंडळीनं ज्या वेळेस देवाला ही माहिती सांगितली, देव विटेवर राहिले नाही. नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊलीला सोबत घेतलं आणि त्या साधकापाशी आले आणि त्या ठिकाणी भेट दिली. हे निळोबा महाराजांनी जाणलं आणि निळोबा महाराज म्हणू लागले असा जो साधक आहे आणि ज्याचं जीवापेक्षाही पांडुरंगावर प्रेम आहे त्याची भेट मला संगत दे. देवानं सांगितलं त्यांच्या संगतीमध्ये काय फायदा आहे. महाराज अभंगाच्या दुसरा सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, 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 परमार्थ पोटी करणारे, परमार्थ पोटी करणारे,
सांगितलं सहज जर साधूच्या गोष्टी कानावर पडल्या तर त्या ठिकाणी परमार्थाचं विजारोपण आपल्या हृदयामध्ये होते. साधूच्या सहज बोलण्यानं जगाचं हित आहे. सहज बोलणे हित उपदेश. आणि सहज जर साध्य होईना गेलं तर करोनी सायास शिकविती. तुका बोले सहज वाणी तेथे वेदांत वाहे पाणी. साधूंच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण आणि आपल्या सामान्याच्या सहज बोलण्यातून जगाचा सत्यानाश. विठ्ठल सहज बोलणे हाची उपदेश. सहज बोलणे हाची उपदेश. बोलणे हाची उपदेश. बोलणे हाची उपदेश. करुणी सायास शिकविते. करुणी सायास शिकविते. काय जावे त्याचे वारे उतरावे. ठेवितो हा पायी. ठेवितो हा पायी जीव थोडा. विठ्ठला साधूच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण आणि आपल्या सहज बोलण्यामधून जगाचा सत्यानाश. एक माणूस होता, त्याला 2 मुलं होती. दोन्ही मुलाचं लग्न झालेलं. एकाचं 1-2 वर्षापूर्वी झालं आणि दुसऱ्याचं समजा या वर्षी. श्रीमंत पार्टी. 5-50 तोळे सोनं त्यानं या नव्या सुनेच्या अंगावर घातलं. कारण पहिले सुनेच्या अंगावर 5-50 तोळे सोनं होतं. आणि योग 1-2 वर्ष वडील मुलाच्या लग्नाला झालती. त्याची जी वडील सून होती बाळांतपणासाठी माहेरा गेलेली आणि लहानी नेमकी 8-15 दिवसाखाली लग्न झालेली नांदायला आलेली. 5-50 तोळे तिच्या अंगावर सोनं. मात्र योग असा आला, या श्रीमंताच्या धुऱ्याला धुरा 5-6 एकर जमीन विक्री निघाली. जवळ काही पैसे होते. यानं विचार केला सोनं काय आजचं उद्या घेता येईल म्हणून लहान्या मुलीच्या अंगावरली 5-50 तोळे सोनं होतं ती मोल्ड आणि 5 एकर ती धुऱ्याला धुरा जमीन घेतली. चांगला याचा संसार व्यवहार नीटका चाललेला. मुलगा शेती काम करायचा, ही रोज न्याहारी घेऊन जायची. आता हिच्या अंगावर काहीच राहिलं नाही ना, सगळं सोनं मोल्ड. बरं सासऱ्यानं का वाईट केलं काय? काहीच नाही. फक्त हिला काय केलं, हिचं सोनं मोडलं. राईट चला. एके दिवशी वडिलाचा आपल्या मालकाचा डब्बा घेऊन निहारी शेताकडे जाऊ लागली. शेताकडे जात असताना असा मंदिराचा वट्टा, वट्ट्यावर बसलेली काही काही माणसं राहतातच आणि त्याचा कारभार असा राहते, भाकरी घरच्या, तंबाखू दुसऱ्याचा, वट्टा तिसऱ्याचा आणि सगळ्या गावाचं धुनत होता. हे बसलेली होती. आता ती मुलगी आपल्या मालकाचा डब्बा घेऊन नीट वाटणं चालली. काही घेणं नाही देणं नाही. म्हणले बाई तू फलाण्याची सून होस काय की? हो म्हणली, फलाण्याची सून हो. तू या लग्नाला 15 दिवस झाले? हो. बरं तू या 15 दिवस झाले तू या अंगावर तर फुटकाय म्हणे दिसणं झालाय. तिनं सांगितलं काही नाही, शेजारी 5 एकर जमीन विक्री घालती. आमच्या मामानं माझं सोनं मोडलं आणि जमीन घेतली. त्याने काही वाईट केलं नाही? नाही वाईट केलं नाही. तू सगळं मोडलं आणि तू या जावचं 1 तोळाही मोडलं नाही. तिनं विचार केला. म्हणली बाळांपणाला माहेरी गेली, मी इथं होते माझंच मोडलं. नाही बाळातपणाला गेली, मात्र मोटरसायकलवर जाऊन आणायला किती टाइम लागला असता. झालं काम. पुढचं बोललं नाही काही नाही. ही शेताकडे जात जात हिचं विचार चक्र चालू झालं. ते बसलेले काका म्हणले ते खरं आहे.
मोह सगळं मोल्ड आणि तिचं एक तोळा सुद्धा मोल्ड नाही. ते गेली नवऱ्याचा आऊत असं वरत येऊ लागलं. हिनं डोक्यावर जे रोट्याचा डब्बा होता धनकुनी फेकून दिला त्याच्या पुढे. ते म्हणला काय झालं? काही नाही म्हणली. मोह सगळं माझ्या अंगावर फुटका मनी ठेवला नाही आणि तिचं एक तोळा सुद्धा मोल्ड नाही. हे तर आधीच होतं शिंगरू. हे म्हणला तू म्हणती ते खरं आहे. यानं वरत तोंड करून आऊत उभं केलं, बैलही सोडली नाही. नीट घराकडं आलं. बापाला म्हणला मला टप्पर वाटून दे. हे म्हणला इतकं चांगलं राहणार इतकं बिघडलं कसं? हुशार होता मात्र. सुनला जवळ बोलवलं. म्हणली बाई तू शेताकडे जाताना तुला कोणी भेटला होता काय? हो म्हणली फलाने त्या तिकडे काका भेटली होती. नीट आला तिथून. म्हणला अरे तू माझ्या सुनला काय म्हणला सगळा सत्यानाश झाला की? अरे नाही म्हणला सहज. अरे तुझं सहज झालं माता माझ्या घराचा सत्यानाश झाला. तसं आपल्या बोलण्यानं समाजाचा सत्यानाश आहे आणि साधूच्या बोलण्यानं हित आहे. विठ्ठल म्हणून निळोबा महाराज म्हणू लागले अशा साधूची सहज जरी भाषण ऐकलं बोलणं ऐकलं तरी परमार्थ करावा ही भावना अंतकरणामध्ये निर्माण होते. आणि एका एका पायरीनं माणूस परमार्थाला लागलं की परमार्थ करण्याविषयी जे जे वस्तू पोषक आहेत ते ते साध्य होतात. अभंगाच्या तिसऱ्या अनुतापाची धुनी वाचाडे 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 वैराग्यवाले चढवानी वैराग्यवाले चढवानी सजता कथा गोले सजता कथा गो अशा साधूची संगत मिळाली आणि त्यांचं सहज बोलणं श्रवण केलं की अनुताप निर्माण होतो. आणि अनुताप झाला की वैराग्याला या पाठीमागे ये म्हणावं लागत नाही. मात्र अनुताप आधी व्हावा लागतो. आपल्याला अनुताप होत नाही, वैताग होतो. विठ्ठल 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 वैताग काय जास्त काळ टिकत नाही. बरेच माणसं म्हणतात मी घर सोडून जातो, घर सोडून जातो. मातो गावाच्या बाहेर गेले की म्हणतात माग फिरू फिरू पाहते मला कोणीतरी ये म्हणेल. ये म्हणल्याशिवाय राहत नाही. त्यात तुकाराम महाराजांच्या गावामधला महात्मा बायकोला धमकी द्यायचा. मला जर माया म्हणण्यासारखा स्वयंपाक नाही झाला तर मी तुकाराम महाराज होतो. बाई विचार करायची काय करावं बाबा, खरंच तुकाराम महाराज जर झाला तर सगळ्या संसाराचा बट्ट्या बोळ व्हायचा होय. तुकाराम महाराजाला काही राहिलं नाही. लेकरं मेले तरी त्याला कदर नाही, बायको मेली तरी कदर नाही. आणि जर तसंच हे झालं तर आपल्या संसाराचं काय होईल? भिऊ भिऊ माऊली त्याचं ऐकायची. मात्र आता शेंडीहून पाणी गेल्यावर तुकाराम महाराजांना ती माऊली जाऊन भेटली. म्हणली महाराज रोजही तुमच्याकडेच येतो म्हणाले, तुमचा अनुग्रह घेतो म्हणालेत. महाराज म्हणले काही हरकत नाही, त्याला उद्या वाटला, त्याला नीट करूनच वाटला होतो म्हणले. विठ्ठल विठ्ठल
तुकाराम महाराजांना सांगल्यानं हे भीती काय? याला आडवं तिडवं बोलली, हे म्हणला मी तुकाराम महाराजच होतो, त्याचा चेला होतो, जा म्हणली व्हा. नीट गेला त्या भंडाऱ्या डोंगरावर तुकाराम महाराजापाशी. याला वाटलं तुकाराम महाराजाची बायको रोजही डब्बा घेऊन येते, आपला अर्धाच महाराज देतात. महाराजांची अवस्था आहे, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, मला कसं उपाशी मरू देतील. आलेलं पाहिलं महाराजांना, महाराजांच्या जवळ बसले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत नमस्कार केला. महाराज म्हणले काय मला अनुग्रह द्यायचा, मलाही तुकाराम महाराजच व्हायचं, काय हरकत नाही म्हणले. कपडे काढ आधी. कपडे काढली. इस्तू होता जवळ शेकायसाठी पेटलेला, याचं धोतर शर्ट बनेल सगळं त्या जाळात टाकलं आणि याला इतकी इतकी लुंगी दिली. अशी थंडी पडलेली होती, कडकड 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 थंडी पडलेली. अंगावर इतकं पांघरण नाही, बेजार झालं, थाटून गेलं हिवानं. रात्र महाराजांना 4 वाजता उठवलं. म्हणले इतक्या लवकर काय करायचं, काकडा भजन सुरू करायचं. उठवलं. 5 वाजले. 5 वाजल्याबरोबर म्हणले स्नानाला चल. महाराज गेले आणि जे काही इरा असेल डोबूक असेल डोबकाडामध्ये उडी टाकली. हे काठावर बसलंय उघड, यानं त्या पाण्यात बोट घातलं आणि वरी काढलं. याचं बोटच वाकणा गेलं, इतकं थंड पाणी. हे म्हणला मग हो बोट वागणा झालं आणि मी जर या पाण्यात गेलो तर मी काय वाचत. हे विचार करीत काठावर बसलं. महाराजानं दिलं लुटून. काकड जे थाटून गेलं, महाराजानं उचलून आणलं. 12-1 वाजले तेव्हा जरा जरा हालू लागलं. आता हे विचार करू लागलं, म्हणू लागलं तुकाराम आम्ही आत्ताच पळून जात होतो रे, माता मला धोतरही ठेवलं नाही तू. अंधार पडायची वाट पाहू लागला. अंधार पडला. महाराजांना विचारू लागला आई केव्हा येतात रोटी घेऊन. महाराज म्हणले आली तर रोज येते, नाही तर 8-8 रोज येत नाही. मग जेवण काय करायचं, काय नाही म्हणले लिंबाचा पाला आण वरकू. आता याला लिंबाचा पाला. हे म्हणला तुकाराम महाराजाच्या संगत काही बरी नाही, झापड पडू दे म्हणला तुकाराम. झापड पडलं. ज्या पळून आलं गावाकडं दुमार, त्यानं तुकाराम महाराजाचं नाव काढलं नाही. विठ्ठल म्हणून मी काय सांगालो, आपल्याला अनुताप होत नाही. अनुताप झाला की त्या ठिकाणी माणसाला वाटते आतापर्यंत आयुष्य माझं फुकट गेलं. हा देवानं देह मला संसार करण्यासाठी दिलेला नव्हता. देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. अरे काय मी आयुष्य वाया घातलं. हे नरदेह मला दिलेलं आहे. या नरदेहानं मी जर देव होतो म्हणलं असतं तर देव झालो असतो. संत होण्याचा विचार केला असता तर संत झालो असतो. जाऊ द्या नाहीत नाही, कमीत कमी माणूस तरी झालो असतो. नरदेह निदान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती. देव हो म्हणते ते होती परिचित्तिकानं धरावे. असा अनुताप निघत होतो आणि अनुताप झाला की ऑटोमॅटिक वैराग्य वाढ म्हणणं लागत नाही. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. तुकाराम महाराजांची अवस्था तेच झालेली होती. काय खातो आम्ही कासया संगती, देहीच विदेही किंवा विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस घसावला. एक वेळेस तुकाराम महाराजांची मेवणी आली आणि आईनं इकून तिकून पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि योग असा त्या स्वयंपाकामध्ये मीठ टाकायचं विसरून गेल्या. श्रीमंत घरचं तुकाराम महाराजाचे सासरवाडी लई श्रीमंत. महाराजांना बोलवलं या जेवायला. महाराजांना लाभ बरकत 2-4 हाणल्या मोकळे झाले. ते श्रीमंत घरचं लेकरू त्यानं इतकी चतकोर खाली बंद केलं. ज्यावेळेस आईसाहेबानं ताट वाढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली, कशात मीठ नाही. कंबरला पदर खोसून त्या बैठकीत आल्या. महाराजाला म्हणल्या महाराज कशातच मीठ नाही. महाराज म्हणले स्वयंपाक मी केला नाही, स्वयंपाक तुम्ही केला. तुम्ही
सांगाय पाहिजे होतं की नाही मीठ कशात नाही भानावर कोठो म्हणली आम्ही काय खातो आम्ही काय खातो याचं भान नाही असं वैराग्य एक वेळेस भंडाऱ्या डोंगरावर गावातल्या नीच वृत्तीच्या लोकांनी अप्सरेसारखी सुंदर स्त्री पाठवली त्यावेळेस दुरून पाहिलं तुकाराम महाराजांना आणि सांगितलं आई तू चुकीच्या ठिकाणी आलीस आणि त्यावेळेस त्या माऊलीला प्रत्युत्तर दिलं आम्ही विष्णुदास तैसे नोहे आम्ही विष्णुदास तैसे नोहे जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे एवढं वैराग्य एक वेळ तुकाराम महाराजांची गरीब परिस्थिती आणि खरंच तुकाराम महाराजांची एवढी वाईट परिस्थिती होती आई साहेबाला एकच लुगडं होतं आणि स्नान केल्यानंतर ते लुगडं आंबट वळलं वाळ पर्यंत आई साहेब कणगीमध्ये बसायचं एवढी परिस्थिती आणि जाणत्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची ही परिस्थिती पाहिली महाराजांच्या जवळ आले आणि महाराजांना सांगितलं महाराज तुमच्या पदस्पर्शामुळं आमचं राज्य सुखी आहे आणि तुमची असणारी अशी अवस्था आणि आमच्या आश्रयानं तुम्ही सुखी व्हावं ही आमची इच्छा आहे त्यावेळेस तुकाराम महाराजांनी प्रति उत्तर दिलं म्हणले महाराज तुम्हाला आम्ही सुखी व्हावं असं वाटत आहे काय तर काय करा आम्ही त्याने सुखी म्हणावी तुम्हाला जर मी सुखी व्हावं असं वाटत असेल तर राज्य फक्त तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा काही नाही महाराज आणि जाणत्या राजानं तुकाराम महाराजांना धर्मगुरु मानलं आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पंढरपूरची वारी केली आणि पुन्हा ही तुकाराम महाराजांची अवस्था पाहू वाटत नव्हती कारण वैराग्य वाढलेलं होतं आणि नजरानाच पाठवून दिला 4-2 मन सोनं हिरे मोती सगळा नजराना पाठवला आणि ते नजराना पाहिल्यानंतर त्यावेळेस तुकाराम महाराजांनी आदरपूर्वक छत्रपतीला नमस्कार केला आणि सांगितलं ते द्रव्य पाहिलं माया मनानं आमच्यासारखे महाराज राहायचे असते तेव्हा तुमचे ये रवित्त धन ते मज मर्तिके समान किंवा सोने रुपये आम्हा मर्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे महाराज तुम्ही आदरानं द्याल्या मातर दिवट्या छत्री घोडे हे तो बर्यातन पडे खूप हे आमच्यापाशी होतं मातर आता नका एवढं वैराग्य असणारं तुकाराम महाराजांचं वृद्धिंगत झालेलं होतं हे निळोबा महाराजांनी पाहिलं आणि वैराग्य प्राप्त झालं की जे परमार्थासाठी पोषक भाव पाहिजे तो भाव निर्माण होतो निळोबा महाराज अभंगाच्या शेवटच्या निळामणे वाडे भाव निळामणे
वाढे भाव निळा म्हणे वाढे भाव निळा म्हणे वाढे भाव वाढे भाव वाढे भाव निळा म्हणे वाढे भाव निळा म्हणे वाढे भाव संचरे स्वभाव आणि जागे संचर स्वभाव सत्याचे ऐकता गोष्टी सत्याच्या ऐकता गोष्टी निजांगी संचरोनी स्वानुभव निजांगी जगत्याच्या ऐकता गोष्टी जगत्याच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी करणारे परमात्मा परमार्थ पोटी वाढवावे 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 परमार्थ पोटी वाढवावे वाढवा प्रमाण पोटी वाढवावे प्रमाण पोटी वाढवावे जगत्याच्या ऐकता गोष्टी जगत्याच्या ऐकता शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात निळा मने वाढे भाव संतरे स्वानुभाव निज अंगे. कारण मी आधीच सांगितलं परमार्थ असो काही असो भाव पाहिजे कालाय भाव पाहिजे तर किंमत आहे. आणि किती परमार्थ केला आणि अंतकरणामध्ये भाव नसेल तर त्या भक्तीला सुतळीच्या तोड्या इतकी सुद्धा किंमत नाही. तुमचा अंतकरणामध्ये दृढ झाल्यानंतर कसा देव तुमचं काम करते 5 मिनिटांमध्ये दृष्टांत सांगतो. शेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल एका श्रीमंताच्या मुलीचं लग्न झालं आणि याच्यापेक्षा श्रीमंताच्या घरी मुलगी दिली. याच्या इथं 100 एकर होतं 200 एकरवाल्याच्या इथं मुलगी दिली. मात्र योग असा यांच्या घरी मुलीच्या वडिलाच्या इथं 20 पिढ्यापासून परमार्थ होता.
रुजलेला आणि 200 एकर जमीन होती. मात्र घरी माळकरी कोणी नव्हतं. पोराच्या आज्यानं नेमकी माळ घातली होती, ते बी दात पडले म्हणून विठ्ठल. एकच माळकरी नेमका झालेला होता. योगायोगानं लग्न झालं. लग्न झाल्याबरोबर ती परतीनं मुलगी नांदायला आली. सत्यनारायण झाला. भावकीचे माणसं मिणसं जेवू घातली, काढून दिली. आणि पहिलं काय राही, पहिल्या चुलू येत्या ते राखोंडा काही पुंजाना भरायचा आणि उकिरड्यावर नेऊन टाकायचा. पूर्वीच्या काळामध्ये नवीन सून आली की एक हेकणी का होईना, शेंबडी का होईना, तिच्या संग पोरगी ठेवी. म्हणजे आपल्या सुनेला कोणी काही शिकविल म्हणून झाडझूड त्या नव्या मुलीनं केली. आणि पुंजाना टाकण्यासाठी त्या उकिरड्यावर एका डोळ्यानं हेकणी होती, त्या नंद संग गेली. हे डोळ्यानं हेकणी शेंबूड गळाला, मात्र हिला बाई म्हणावं लागल. घेऊन गेली. योग असा परमार्थ माऊलीच्या घरी रुजलेला होता. आणि अशीच आळंदी पंढरपूरची वारी त्या गावच्या रोडवून जाऊ लागली. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. या माऊलीनं विचार केलाच नाही. या पोरीचा जे बांगा डोळा होता, त्या डोळ्याकून ते टोपलं होतं. पुंजाण्या सगट उकंड्यावर टाकलं, दिंडीत गेली. 100% मुलीनं चूक केली. कारण शास्त्र काय सांगते, बांधल्या खुंटाशी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे अंगाची हळद निघाली नाही आणि बाई दिंडीत गेली. कोणाचाच विचार केला नाही. आणि ते योगायोगानं संघ गेलेली पोरगी पोरी संघ बसली खेळत, कोणीकडे 2-3 घंटे घरी गेली नाही. घरचे माणसं परेशान. 2 घंटे झाले, 3 घंटे झाले, 4, 5, 6 वाजले तरी सुनेचा पत्ता नाही. मला सांगा, परतीनं सून येते गायब होते, काय अवस्था झाली असेल त्याची. सासरान सासू जे रडालीत. नेमकं पोरग मंदिरावर जाऊन गप्पा हाणू लागलं पोरायला. आपल्या वरातीत कोण कोण नाचले, कोण कितकाली घेतली गप्पा. मला तर वाटत येते सकोन्यान करवल्या बंदुकीनच फुकाव. करवल्या तिकडे गेल्या की गुन्हा राहत नाहीत. आणि त्याला अर्ध थोडस जमत नाही. शॅम्पूचा डबाच सगळा पाहिजे. जरासा लावो की न लावो, बॅग मध्ये टावेल दिली हात पुसाय की बॅग मध्ये. आमच्या इथे करवली आली नवरदेवा संघ, अशी चापडून काही बॅग मध्ये भरू लागली. महाराज योगायोगानं लईन गेली, तिच्या हाताला नरम लागलं, तिने बॅग मध्ये टाकलं. ते होतं पोत्र. उद्या सगळा साड्याचा सत्या नाश. ते गप्पा हाणू लागलं मस्त. नेमकं घराकडं आलं. घराकडं आल्याबरोबर माय म्हणली, बाळ्या 2-2:30 वाजलं तेव्हापासून तू ही बायको नाही. याची तर लग्नातली शेरवानी वली चिकट झाली. विचार करा की परतीनं बायको आली, पत्ता नाही. रडून रडून बेजार सगळे, कोठत नाही. जवळपास आडव होती. खंदील सोडू सोडू मधात पाहिली. आता गौसल कोटली. ही गेली दिंडीत. 8-9 रात्रीचे वाजले. ते मुलाचा आज्या नेमका माळकरी झालेला मंदिरावर हरिपाठ म्हणायला म्हणा ऐकायला गेलेला होता. आणि ते 9-9:30 घरी परत आला. मस्त वरांड्यामध्ये बाज घातलेली, बाजवर बसलेला. त्यानं पटका काढला आणि हाक मारली, नवीन सुनबाई चहा करून आणा. चहा करून आणा म्हणलेली हाक या सासू सासऱ्याला ऐकू आली नाही, मात्र विटेवरल्याला ऐकू आली. त्यानं विचार केला आतापर्यंत ठीक झालं, मात्र आता जर या मुलीचं उघडं पडलं तर हिचा संसार मोडेल, याच्यामध्ये काही नाही. मात्र माझ्या नावानं 20 पिढ्यापासून ज्यानं परमार्थ केलाय त्याच्या परमार्थावर पाणी फिरल्याशी राहणार नाही. देव काय करणार नाही, करीन तो काय नोहे महाराज परिपाये बीज शुद्धांगी. देवानं त्या मुलीचं रूप घेतलं आणि दुसऱ्या मिनिटामध्ये चहा घेऊन त्या मुलीच्या रूपामध्ये देव हजर त्या सासऱ्यापाशी. हे लढून लढून तांबडे लाल झालेले होते तिघ
माय लेकर हे म्हणले बाई आम्ही 3 वाजलं तेव्हापासून लढालो, तू कोटवती. ती म्हणले मी मधातच हरिपाठ घेऊ लागलो. मग हरिपाठ घेत असली तर काय झालं, आम्हाला कमीत कमी कामून रडल्या म्हणून विचारावं की मला वाटलं म्हणले तुमच्या इकडे सत्यनारायणाची लढतातच काही की, म्हणून मी काही म्हणलो नाही. योगानं 2.5-3 महिने ती मुलगी दिंडीतून आली नाही. देवाचा संसार चालू झाला आणि संसार चालू झाल्यानंतर बाकीचे काम देव करायचा याच्यामध्ये नवल नाही. 2.5 महिन्याचा गर्भ देवाच्या उदरामध्ये राहिला. ती माऊली दिंडीमध्ये, आणि ज्या वेळेस ती माऊली दिंडीतून परत आल्याबरोबर देवानं आपल्या उदरामधला गर्भ काढला. त्या मुलीच्या थाड कुणी उदरामध्ये टाकला आणि देव अदृश्य झाले. 1-2 दिवस गेले. मुलीच्या लक्षात आलं अरे मी दिंडीमध्ये जाया नाही पाहिजे होतं, ही माझी चूक 100%. मात्र दिंडीत गेल्यानंतर माझ्याहून वडील असतील त्यांना वडिलाच्या नजरेनं पाहिलं, बरोबरीचे असतील त्याला भावाच्या दृष्टीनं पाहिलं. मग उदरामध्ये हे 2.5 महिन्याचा गर्भ कसा. घरामध्ये गेली, देवपाठ होतं, त्या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर गेली, जात्यावरला धोंडा घेतला आणि देवाला म्हटलंस देवा सांग मी दिंडीत जाऊन वडील माणसांना वडिलाच्या दृष्टीनं पाहिलं, बरोबरीच्यांना भावासारखं पाहिलं, माझ्या उदरामध्ये गर्भ कसा सांग, नाहीतर रक्ताचा सड्याचा अभिषेक तुला करते. देव प्रगट झाले. व्हावया प्रगट कैसा तुरी अंतरी. आणि सांगितलं मुली तुझ्या रूपामध्ये मी तुझ्या पती सोबत संसार केला आणि माझ्या उदरामधला गर्भ तुझ्या उदरामध्ये टाकला. खूप दुःख झालं मुलीला. देवा एवढं नीच कार्य तुम्ही माझ्यासाठी केलं. देवानं सांगितलं तुझ्यासाठी केलं नाही, तुझी जर फारकत झाली असती तर त्यानं 20 पिढ्याचा परमार्थ केलेला वाया गेला असता. मला सांगा त्या मुलीच्या अंतकरणामध्ये भाव होता. तिनं संसार म्हणली नाही, सासू सासरे काय म्हणतील म्हणली नाही, भाव होता म्हणून पंढरपूरला गेली. मग म्हणून निळोबा महाराज म्हणतात निळा मने वाढे भाव संचरे स्वानुभव निज अंगे यथामती यथावकाश. धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला, सोडविण्याचा नाही. अभंग सोडवायचा असेल तर महाराज पाहिजे, आणि महाराज म्हणलं की त्या महाराजाला 2-3 गोष्टी करायला आल्या पाहिजे. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द कोणाला जड वाटला असेल, खोचक वाटला असेल, अंतकरण दुखला असेल तर तुमचाच मुलगा म्हणून मला क्षमा करसाल अशी अपेक्षा बाळगितो. आणि जाता जाता आपण या मागल्या गबाळासाठी किती कमवा, अजिबात तुमच्या सोबत येणार नाही. आणि इथं थोडासाही केलेला परमार्थ सोबत आल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी तुम्ही 3 मजली बिल्डिंग बांधा, त्याच्यावर स्टाईलची फरशी करा आणि मथारपणी त्या स्टाईलच्या फरशीवर एक बेंडका टाका. तुमची बाजर मसड्याच्या गोठ्यात येणार गेली तर मला महाराज म्हणू नका. याच्यासाठी किती करा, शेवटी बैमान झाल्याशिवाय राहत नाही. आणि परमार्थ थोडासा करा, सोबत आल्याशिवाय राहणार नाही. आणि परमार्थ काय लई करायची गरज नाही. असं नागपुड्या तानू तानू लोकायला तत्वज्ञान सांगायची गरज नाही. कुरुक्षेत्रावर कृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितला परमार्थ किती करायचा ते. अर्जुना ऐशे करी या अष्टप्रहरा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय. 24 तासामधले 8 प्रहार 3-3 तासातले. फक्त त्यात परमार्थ किती कर म्हणले, डोळ्याचं पातन लवते तितका टाइम माझ्यासाठी दे. मात्र देयाचा तसा दे. आता माणसाला वाटते पाप कराय मेहनत लागते, पुण्य कराय मेहनत लागत नाही. इथं मंडपात येताना रस्त्यात पडेला धोंडा बाजूला काढला तरी पुण्य पदरामध्ये पडते. माणसाला 3 मित्र आहेत. तुम्हाला ज्या वेळेस गरज आहे तेव्हा तुम्हाला कोणी काही देत नाही. चांगलेपणी तुम्हाला चहाचा कट कोणी पाजवीत नाही. आणि दवाखान्यात आयसीयू मध्ये ऍडमिट केलं, नाकाला टपर लावले की किलोभर शेप आणून ठेवल्याशी राहत नाही. याला खाया येत नाही, नुसतं टुकू 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 त्याच्याकड पाहते. दुःख वाटते मात्र नाईलाज नसते. मात्र दुःखात माणूस भेटायला की बरं वाटते.
पहिल्या दिवशी पहिला मित्राला सांगितलं किती खर्च लागू दे, नांदेडला नाही दुरुस्त झाला संभाजीनगरला नेईल, तिथं नाही दुरुस्त झाला मुंबईला नेईल, तिथं दुरुस्त होईना गेला तर बाहेर देशाचे डॉक्टर बोलील तुला मरू देणार नाही, आणि इतक्यांशी मेलास तर मी काही करणार किती पैसे लागू दे. दुसऱ्या दिवशी दुसरा मित्र आला, ते फिकिरीनं बेफिकीर झाला ना, काल आलेला मित्र तुझ्यासाठी किती पैसे खर्चितो म्हणला, आता मला पैसे खर्चायची गरज नाही, एवढे पैसे खर्चिल्यानंतर तू मरत नाहीस, आणि शेवटी जर मेला तर मी काय करणार आहो. लोक आंब्याच्या बाबळीच्या खोडात जाळतात, मी तुला चन्नाच्या लाकडामध्ये जाळील. लोक राखेल टाकतात, मी तूप नारळ साखर टाकील, 10वा दिवस मोठा करील, 13वीला 2 पोते साखर गाळील, एखाद्या शाळेला नाव देईल, याच्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही. आणि तिसऱ्या दिवशी तिसरा मित्र आला, सांगितलं पैसे खर्चाय ते तयार आहे, अंत्यविधी क्रियाक्रम कराय हे दुसरा तयार आहे, मला काही काम नाही, तू जिथं जाशील तिथं मी तुझ्या सोबत राहणार आहोत. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कोणाचे, तुटती धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. 3 मित्रातला पहिला मित्र आहे पैसा. पैसे तुम्ही किती खर्चिताल, शेवटी मरण पैसा रुकू शकत नाही. दुसरा मित्र आहे आपले सोयरे धायरे, घरचे बायका पोरं सासू सुना नातवंड लेकर, हे काय करणार आहेत, आपली माती चांगली करतील, 13वी मोठी करतील, एखाद्या शाळेला नाव देतील, याच्यापेक्षा काही करू शकत नाही. आणि तिसरा मित्र आहे तुमचं केलेलं कर्म. कर्म वाईट असेल तर नरकात सोबत राहील, आणि चांगलं कर्म असेल तर स्वर्गामध्ये सुद्धा सोबत तुमच्या कर्म राहील. म्हणून चांगलं कर्म करा. देवानं हा शेवटची संधी दिलेला आहे, याचं सोनं करा. आणि या सप्ताहासाठी गायक गुणीजन मंडळी, करावं तेवढं कौतुक थोडं आहे. एकाहुनी बळी रे, म्हणून आता काय नाव घेत बसत नाही, नाव घेत होतो मग आता सकरा तर जवळ आली. म्हणून सर्व भजनी मंडळ, 2 मृदंगाचार्य, सगळ्यापेक्षा तर मला लाड यायलाय तुमच्या चोपदाराचा. बऱ्याच कीर्तनाला जातात, या वयात सुद्धा नाचण्याचा एवढा उल्हास. महाराज तर म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुणाला लाजविल असं नृत्य. विनेकरी बापू, आपल्याला वाटते परमार्थात काय मिळणार आहे, मात्र महाराज देव काय नंगाण नाही तिथंच देते. विनेकरी बापू तुमचं वय किती आहे? 60 वर्ष. आता खरं सांगा, मात्र मला सांगा, 60 वर्षामध्ये नको ते घरच्यासाठी मेहनती केल्या, नको तितके नातू घेऊ हिंडलो. मला खरं सांगा, घरच्या माणसानं 60 वर्षामध्ये तुम्हाला किती बारे हार घालून पाया पडली? परमार्थ किती करा, त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि संसार किती नेटानं करा, खेटर मिळाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये अपशब्द गेला असेल तर तुमचंच लेकरू म्हणून मला माफ करसाल अशी अपेक्षा बाळगी. तू मंडपवाली राहिली, साऊंड सिस्टम त्याच्यापेक्षा चांगली, आणि त्याच्यातल्या त्याच्यात यूट्यूब. एखादा जर मग वाईट शब्द असेल तर तुझे हात जोडून विनंती काढून टाक बा, आणि एकदा सगळ्याला दाखव. बाकीच्याला सगळं कीर्तन ऐकू येत नाही, एखादा वाकडा गेलेला शब्द धरल्याशिवाय राहत नाही. म्हणून झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, कोणते मायबापाच्या चरणी, महाराजासमोर मी कीर्तन करणं म्हणजे ते आरतीवर झाडाय बाई नसते काय, तिनं शेठजीला गप्पा मारल्यासारखं आहे.
तिनं ज्ञान सांगायचं आणि शेठजीनं हो म्हणायचं. तसं मी बोलत राहिलो आणि महाराज मान हलवीत राहिलेत. म्हणून महाराजांच्या चरणावर आमचे खैरगावहून आलेत बापू, त्यांच्या चरणावर सर्वस्वाच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली